तर भांडूपच्या कोकण नगरमध्ये भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली। मुंबई महापालिकेत झालेला रस्ता घोटाळा, पाणी टँकर घोटाळा, नालीसफाई घोटाळा आणि टॅप घोटाळा विरोधात ही हंडी उभारण्यात आली होती। यावेळी महापालिकेत सत्ता असलेल्या एका घराण्याविरोधात माझा लढा असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। आपल्याबरोबर स्वतः किरीट सोमय्या आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडताय? महापालिकेत माफियांचं राज आहे आणि या मग टँकर घोटाळा असो, कचरा घोटाळा असो, नाले सफाई घोटाळा असो, रस्ते घोटाळा असो, खड्ड्याचा घोटाळा, याची हंडी आज फोडणार आहे। 20 फूट उंचीची हंडी मी स्वतः आज गोविंदा पथकाबरोबर आज ही हंडी फोडणार आणि फेब्रुवारी महिन्यात महापालिकेचा भ्रष्टाचाराची हंडी फोडणार। आज सगळीकडे संपूर्ण मुंबईत ज्या ज्या ठिकाणी भाजपच्या हंड्या आहेत, सगळीकडे अशाच प्रकारच्या नियमाच्या आत्म्यानेच हंड्या लावलेल्या आहेत का? असं आहे की काही लोक समजा आपल्या व्यथा व्यक्त करतात, तर सरकारने त्या व्यथेचं दखल घेऊन पुन्हा एकदा कोर्टाचा पुढे मांडली पाहिजे। परंतु माझ्या दृष्टीने हा उत्सवाची शान आणि न्यायालयाचा मान हे दोन्ही एकत्रित ठेवून, जसं लोकमान्यांनी आपल्याला सांगितलं की उत्सवातून आपण समाज सुधारणाकडे पुढे जाऊया, तसंच महापालिकेचा भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा संकल्प आज श्रीकृष्णाची हंडी फोडून मी व्यक्त करणार आहे। तर एक शेवटचा प्रश्न, मनसे आणि स्वतः शिवसेने देखील या संपूर्ण निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे आणि 9 थराच्या हंड्या वगैरे लावणार आहेत, काय ऐकून त्यांना तुम्ही सांगाल? आज माझा जो संकल्प आहे ते भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत 20 वर्ष एका परिवाराचं राज्य आहे, म्हणून या माफियांचा मागे वरदहस्त कुणाचा हे सगळ्यांना कळतंय, म्हणून त्याच्या समोरचा माझा लढा आहे। त्यांनी या उत्सवाच्या निमित्ताने काय पॉलिटिक्स प्रयत्न केला तरी त्यांचा भ्रष्टाचाराची हंडी मी फोडणारच।